नमस्कार. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र आयोजित स्त्री एक शक्तीपीठ या उपक्रमाअंतर्गत गुरुवारी रात्री आपण आपल्या सगळ्या पूर्णांगिनींना भेटत असतो आणि त्याचबरोबर एका नवनवीन गेस्टना भेटत असतो, ज्या त्यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एक सकारात्मकता देत असतात आणि एक ऊर्जा देत असतात. आणि अशाच एक सुंदर व्यक्तिमत्वाला आज आपण भेटणार आहोत. सक्सेस एनर्जी मंत्राच्या संस्थापिका माननीय नेहा सागवेकर मॅडम. मॅडम, मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते आजच्या सेशन मध्ये. थँक्यू. येस. आणि जसं तुमच्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे सक्सेस एनर्जी मंत्रा, मला वाटतंय त्याच पद्धतीनं तुम्ही सातत्यानं काम करताय. प्रत्येकाच्या मनामध्ये सकारात्मकता देण्याचा, एनर्जी देण्याचा आणि तो सातत्याने टिकवून ठेवण्यासाठी तुमचं काम प्रचंड सुंदर सुरू आहे आणि त्याचाच फायदा किंवा त्याचा थोडासा लाभ आपल्या या सगळ्या मैत्रिणींना होईल अशी आशा मला वाटते. सो जास्त वेळ न दवडता मी आपल्याला अशी विनंती करेन, आपण आपल्या सेशनला आजच्या सुरुवात करावी. थँक्यू व्हेरी मच प्रणती मॅडम. तुम्ही मला आपल्या प्लॅटफॉर्म वरती बोलवलं आणि जो अनुभव किंवा जे ज्ञान मी घेतलं आणि जे त्या ज्ञानातून जे काही माझ्या आयुष्यात मी बदल घडवण्याचा प्रयत्न करत आहे त्याच गोष्टी मला इथे शेअर करायला बोलवलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजचा विषय जो आहे सकारात्मकतेचा मंत्र असा आहे आणि जसं प्रणती मॅडमने सांगितलं की सक्सेस एनर्जी मंत्रा हा माझ्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे आणि माझं मिशन आहे की येत्या 3 वर्षामध्ये 5000 पेक्षा जास्त व्यक्तींना त्यांची मानसिक ऊर्जा योग्य दिशेने कार्यान्वित करून त्यांच्या आयुष्यात आणि व्यवसायात बदल घडवण्यासाठी, परिवर्तन घडवण्यासाठी मला मदत करायची आणि हाच माझा ध्यास आहे. आणि आज आपण इथे सकारात्मकतेचा मंत्र विषयी आपण बोलणार आहोत. पण आधी काही गोष्टी तुमच्याशी बोलायच्या आहेत. आपण मंत्रापर्यंत जाऊच डेफिनेटली, त्यासाठीच आपण इथे आलेलो आहोत. पण सकारात्मकता, मग हा शब्द आला कुठून? कारण सकारात्मकता आणि नकारात्मकता या दोन्ही गोष्टी अपोजिट आहेत, राईट? मग ह्याच्यातला कॉमन वर्ड काय आहे? तर आत्मकता. पण आत्मकता असा काही शब्द काही मी ऐकलेला नाही. तुम्ही ऐकलेला आहे का? नक्कीच नाही. पण आत्मकथा हा शब्द सगळ्यांनी ऐकलेला आहे का? तर हीच ऍक्च्युली आत्मकथा आहे. सकारात्मकता आणि नकारात्मकता हा आपला दृष्टिकोन आहे आणि त्याचे परिणाम आपल्या आयुष्यामध्ये होतात. म्हणजे थोडक्यात काय, आत्मकथा जी आहे ही आपण लिहायची आहे. आत्म म्हणजे आपली स्वतःची, स्व, आणि कथा आपण जे म्हणतो की आपले विचारच आपलं भविष्य घडवतात, बरोबर ना? मग आपले विचार कसे आहेत त्याच्यावरती आपलं भविष्य घडणार आहे आणि त्याच्याच विषयी आपण आज इथे बोलणार आहोत. आणि ह्याच्याबद्दल जेवढं काही ज्ञान माझ्याकडे आहे आणि त्याच्याविषयी आपण डिस्कस करणार. पण मी कोण आहे? मी तुमच्यासारखीच एक व्यक्ती आहे. मी सिंगल पॅरेंट आहे. मागचे 10 वर्षांपेक्षा जास्तीचा कालावधी आहे मी आणि माझ्या 2 मुली, अशा पद्धतीचा माझं कुटुंब आहे. आणि जसं प्रणवती ताईंनी मला सांगितलं की या कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच महिलांनी आपल्या बेटर हाफला किंवा आपल्या साथीदाराला त्या गमावलेल्या आहेत आणि आता काहीशी अशी स्थिती आहे की आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे, आपल्या मुलांना सांभाळणं गरजेचं आहे, आपल्या घरच्यांना सांभाळणं गरजेचं आहे. आणि अशा वेळेस आपली मानसिकता योग्य दिशेने ठेवणं फार गरजेचं आहे. खरी गोष्ट आहे ना? आणि असं म्हणायला हरकत नाही की आज माझ्या उर्वरित आयुष्याचा पहिला दिवस आहे आणि आजपासून आपण ही आत्मकथा लिहिणार आहोत. तर तुम्ही स्वतःची आत्मकथा लिहायला तयार आहात का? तर तुम्ही तयार असाल तर तुमचे हँड रेस तुम्ही करू शकता, कारण मला कळेल की इथे कम्युनिकेशन होत आहे, राईट? सो सगळे तयार आहेत? येस, ग्रेट ग्रेट ग्रेट. अर्चना मॅडमनी हात वरती केलेला आहे, स्वातीनी केलेला आहे, निशाने केलेला आहे, देसाई मॅडम, सृष्टी देसाई, येस, सोनल मॅडमनी हात वरती केलेला आहे. ग्रेट. तर जसं मी मगाशी म्हटलं की मी कोण आहे, तर मी तुमच्यासारखीच एक व्यक्ती आहे. 10 वर्षापूर्वी माझ्यावरती काही प्रसंग आलेला आणि मी स्वतःला उभं म्हणजे
पडले, बऱ्याच वेळ रडले, पण ह्या सगळ्या ह्याच्यावरती मात करून तुमच्या समोर आज मी उभी आहे आणि मी अनेक लोकांना योग्य दिशेने त्यांची मानसिक ऊर्जा नेण्यासाठी मदत करत आहे. म्हणजे उदाहरणादाखल द्यायचं झालं तर तुम्हाला माहिती आहे का, सूर्यफूल जे सकाळी सूर्य वरती आला की सूर्याकडे त्याचं म्हणजे सूर्यफूल सूर्याकडे पाहत असतं, राईट, म्हणून त्याला सूर्यफूल म्हटलं जातं. पण जेव्हा ढगाळ जातो, पावसाळ्यात बऱ्याच वेळेला असं होतं ना, सूर्य दिसतच नाही आपल्याला, मग अशा वेळेस ती सूर्यफुलं काय करतात बरं? तर ती सूर्यफुलं ना एकमेकांकडे पाहतात आणि एकमेकांची ऊर्जा घेतात. तसंच काहीच आज आपण करणार आहोत. आज तुम्ही माझ्याकडून ऊर्जा घ्याल, पण तुम्ही नक्कीच पुढे जाऊन स्वतःला इतकं सिद्ध कराल की तुम्ही इतरांना ऊर्जा द्याल. जसं आज मी तुमच्या समोर आहे तसं तुम्ही इतरांना ऊर्जा द्याल. आज तुम्ही खंबीरपणे उभे राहिलात तर तुम्ही अनेकांना खंबीरपणे उभं राहण्याची ऊर्जा देऊ शकाल. आणि हेच आपल्याला काम करायचंय. एक पणती किंवा एक दिवा किंवा एक मेणबत्ती अनेक दिव्यांना, अनेक पणत्यांना, अनेक मेणबत्त्यांना जसं उजळवू शकते तसंच आपल्याला करायचंय. 10 वर्षापूर्वी मी एका ठिकाणी होते, तिथून मी पुढे येत आज तुमच्या समोर उभी आहे. तुम्ही पुढच्या काही काळामध्ये इतरांसमोर एक ऊर्जास्थान किंवा शक्तिस्थान म्हणून उभं राहू शकता, ही नक्कीच मला खात्री आहे. तर आपण होतो की सकारात्मकता आणि सकारात्मकतेचा मंत्र. तर मुळातच आपण सकारात्मकता किंवा नकारात्मकता काय ही आपण समजून घेऊया, राईट. तर सकारात्मकता म्हणजे काय, तर आपल्या विचारांचा परिणाम काय आहे. जर तो परिणाम जर का आनंद, सुख, शांती, समाधान, प्रगती, यश अशी जर का असेल तर ही आपली आत्मकथा ही सकारात्मक आहे, बरोबर की नाही. आणि तेच विचारांचा परिणाम, आपल्या विचारांचा परिणाम जर का आपल्या आयुष्यामध्ये दुःख, असमाधान, अपयश किंवा त्याच्यातनं आलेली काळजी, चिंता, नैराश्य, समस्या, तणाव हे सगळं आपल्या आयुष्यामध्ये परिणाम दाखल येत असेल आपल्या विचारांच्या, तर ही नकारात्मकता आहे. म्हणजे नकार आत्मकथा आहे. तर आता आपण कोणत्या फेज मध्ये हे सगळ्यात आधी समजून घेऊयात. तुमचं स्वतःचं आयुष्य तुम्हाला माहित आहे, तर आपण जर का 50-50 असू तर 100% सकारात्मकतेकडे जाण्याचा प्रयत्न करायला हवा. जर का 70% नकारात्मकता आणि 30% सकारात्मकता आहे तर 70% आपल्याला मॅक्झिमम आपल्या सकारात्मकतेकडे वळायचंय. कोणताही व्यक्ती 100% नकारात्मक नाहीये. आणि जर नकारात्मक असते तर तुम्ही आज इथे नसले असतात. काही प्रमाणात नकारात्मकता आहे, काही प्रमाणात सकारात्मकता आहे, पण आपल्या सकारात्मकतेची पातळी आपल्याला उंचावायची आहे, बरोबर ना. आणि म्हणून आज आपण इथे आलेलो आहोत. तर जी काही सकारात्मकता किंवा नकारात्मकता आहे ही आपण 3 पातळ्यांवरती बघूया. किती पातळ्यांवरती? 3 पातळ्यांवरती बघूया. त्याच्यातली पहिली पातळी आपण विचारांची बघूया, बरोबर. आता आपण जे म्हटलं की सकारात्मकता किंवा नकारात्मकता विचारांच्या लेवलला जर का आपण बघितली तर आत्ताच आपण डिस्कस केलेलं आहे की आपल्या आयुष्यामध्ये जर का आनंद, यश, सुख, शांती, समाधान या सगळ्या गोष्टी जर का येत असेल तर आपले विचार कसे आहेत? सकारात्मक आहेत. आणि तेच आपल्याकडे चिंता असेल, काळजी असेल, ताणतणाव असेल, समस्या असतील किंवा असमाधान असेल, अपयश असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे विचारांचा स्तर कुठे आहे? नकारात्मकतेकडे, बरोबर आहे. आता हेच आपण जर का कृतीच्या लेवलला घेतलं, आपली कृती सकारात्मकतेकडे आहे की नकारात्मकतेकडे ही जर का आपल्याला तपासायची असेल तर कशी तपासायला लागेल? तर जर का तुम्ही उत्साही असाल, बरोबर, तुम्ही जर उत्साही असाल, वेळेच्या आधी कोणत्याही गोष्टी करण्यासाठी तयार असाल, जसं सकाळी लवकर उठणं असेल किंवा तत्पर आहात कोणती पण गोष्ट करायला,
तुमचा बेस्ट परफॉर्मन्स देण्यासाठी तयार आहात, किंवा तुम्ही इंडिपेंडंट आहात. कोणीतरी येईल, कोणीतरी मला मदत करेल म्हणून नाही, मला उभं राहायला गरजेचं आहे माझ्या पायावरती, आणि कोणाच्या तरी मदतीने नाही, मदत मिळतच आहे, मिळणारच आहे, पण तरी सुद्धा आपण आपल्या स्वतः स्वतंत्र असणं, इंडिपेंडंट असणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि जर हे असेल तर आपली कृती जी आहे ती सकारात्मक आहे. बरोबर आहे. आणि जर नकारात्मक जर असेल तर आपण तपासतो आहोत की आपण नक्की कुठे स्टँड करतोय. कारण जेव्हा आपण कुठे स्टँड करतोय हे आपल्याला कळेल तर आपल्याला कुठे जायचं हे आपल्याला कळणार आहे. बरोबर की नाही? तर जर नकारात्मकता असेल तर आपल्या कृतीमधली नकारात्मकता कशी ओळखायची? निरुत्साह वाटतोय, काहीच करू नाही वाटत, आजचं काम आपण उद्या करूयात, आता नको संध्याकाळी करूयात, संध्याकाळी नको उद्या करूयात, पुढच्या आठवड्यात करूयात, असं जो चालढकलपणा जो आहे, किंवा शारीरिक थकवा आलेला आहे, काहीच करूशी नाही वाटत, उठून काहीच करायला होतच नाहीये, डॉक्टरकडे गेलं तर डॉक्टर म्हणतात नाही सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, किंवा मानसिक थकवा आलेला आहे, मानसिक मरगळ आलेली आहे, किंवा आपल्याला कोणावर तरी डिपेंड राहावं असं वाटतंय. म्हणजे माझा भाऊ येईल करेल, माझे जाव किंवा दीर येऊन करेल, किंवा माझे आई वडील मला मदत करतील, किंवा कोणतीतरी मित्र मैत्रिणी आपल्याला मदत करतील, मग माझं होईल. अशी जेव्हा कृतीतनं आपल्या होताना ह्या गोष्टी, तेव्हा आपली कृती कुठेतरी नकारात्मकतेकडे असं समजून. बरोबर आहे. आणि कृतीमध्ये सकारात्मकता आणि नकारात्मकतेशिवाय सुद्धा अजून एक आहे बरं का, आणि ती म्हणजे अनुरूपता. अनुरूपता म्हणजे काय? बघा, शाळेतल्या किंवा कॉलेजमधल्या, शाळेतून कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांमध्ये ही जास्त करून दिसते, किंवा 10वीच्या वर्गामध्ये जे आता जातील ते म्हणतील माझा मित्र ना ह्या क्लासमध्ये ऍडमिशन घेतोय तर मला सुद्धा त्याच क्लासमध्ये ऍडमिशन घ्यायची, किंवा माझा मित्र सायन्सला जाणार म्हणून मला पण सायन्सला ऍडमिशन घ्यायचंय, माझा मित्र आर्किटेक्चर करणार आहे म्हणून पण मला म्हणून त्याच्यासोबत आर्किटेक्चर करायचंय. ह्याला म्हणतात अनुरूपता. कृतीमधला आपण कृतीमधलं बघतोय ना, आपली कथा कशी बनते, आपली विचारांमध्ये बनते, कृतींमध्ये बनते, आणि अजून एक आहे त्याच्याबद्दल पण सांगते. पण हा तिसरा जो आहे अनुरूपता, मग बऱ्याच वेळेला काय होतं की समोरचा व्यक्ती पॉझिटिव्ह वेने जाणार आहे की निगेटिव्ह वे मध्ये जाणार आहे हे त्याला माहिती आहे, पण आपण त्याच्या अनुरूप वागत आहोत. म्हणजे कुठेतरी आपण भेडचाल मध्ये, किंवा आपण म्हणतो ना की एक बकरी चालली की तिच्या मागे 10 बकऱ्या जातात. मग आपण नक्की कुठे आहोत? सकारात्मकतेमध्ये आहोत, नकारात्मकतेमध्ये आहोत, की कोणीतरी सांगतंय की तू असं कर आणि मग आपण तसं करतोय? अनुरूपतेमध्ये आहोत. कारण आपल्याला जर का योग्य ठिकाणी आपल्याला आपली आत्मकथा लिहायची असेल, आपल्याला हवं तसं चित्र आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला हवं असेल, तर ती आत्मकथा आपण लिहिलेली पाहिजे, ना की अनुरूपतेमुळे आलेली का पाहिजे. तर आपण पहिला स्तर काय बघितला? विचारांचा स्तर. दुसरा स्तर आपण बघितला कृतीचा स्तर. आणि तिसरा स्तर आहे तो म्हणजे सवयींचा स्तर. कारण सकारात्मकता जी आहे ना ही तुम्हाला क्षणाक्षणाला दाखवून देते, किंवा नकारात्मकता जी आहे ना ती क्षणाक्षणाला दिसून येते. म्हणजे जी आत्मकथा आहे ना ही कथा नसून प्रत्येक दिवसाचा प्रत्येक क्षण जो आहे ना तो त्या आत्मकथेमध्ये असतो. म्हणजे आपण सकारात्मकता म्हणतोय तर त्याच्यातलं जे फोड आपण बघितली, सकार आत्मकथा, पण आत्मकथा नाही आत्मकथा, नकार आत्मकथा. तर ही जी आहे ना ही एका क्षणाला असते, आणि आपल्या सवयी ज्या आहे ना, माणूस सवयींचा गुलाम आहे. तर आपल्या सवयी कशा आहेत? आपण रोज सकाळी लवकर उठतो का? आपण रोज सकाळी कृतज्ञता व्यक्त करतो का? आता कृतज्ञता व्यक्त करणं, लोक म्हणतात हो आम्ही थँक्यू म्हणतो की. आता इथे बऱ्याच बायका आहेत बरोबर, तर तुम्ही सगळे तांदूळ निवडत असाल, आता सगळे तांदूळ साफ केलेले येतात ती गोष्ट वेगळी, पण तरी सुद्धा आपण असं समजू की तांदळाचा आपण ज्या भात करायसाठी आपण ताटात तांदूळ घेतो त्यात थोडेसे खडे असतात.
बरोबर ना. तर तांदूळ जास्त आणि खडे कमी, म्हणजे आपलं आयुष्य खूप छान चाललेलं आहे आणि एक दोन अडचणी समस्या येत आहेत, राईट. आणि आपल्याकडे आत्ताची स्थिती कशी आहे, कोरोना पॅन्डेमिक सिच्युएशन, बऱ्याचशा गोष्टी घटना आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या आहेत. तर तांदूळ कमी आणि खडे जास्त, आणि मग आपलं लक्ष कुठे जातं, खड्यांकडे. बरोबर ना, आपलं लक्ष जातं खड्यांकडे. पण आपलं लक्ष कुठे असायला पाहिजे, आपल्याला खड्यांचा तर भात बनवता येत नाही, आपल्याला भात बनवता तांदळाचा. मग आपल्याकडे काय आहे ते बघितलं गेलं पाहिजे ना. मग ग्रॅटिट्यूड आपल्याला कशाबद्दल द्यायचं आहे, कृतज्ञता आपल्याला कशाबद्दल व्यक्त करायची आहे, किंवा थँक्यू आपल्याला कशाबद्दल म्हणायचं आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, बरीचशी लोक हे जग सोडून गेलेली आहेत, पण आज आपण जिवंत आहोत. आपल्या जिवंतपणासाठी आपल्याला थँक्यू म्हणायला पाहिजे, कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. एखाद्या व्यक्ती बिल्डिंग मध्ये राहत असेल तर त्या बिल्डिंग मधलं घर माझ्याकडे आहे म्हणून कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. बरेच लोक ठीक आहे, बिल्डिंग मध्ये नाहीये, आपलं घर चाळीमध्ये आहे, काही हरकत नाही. बऱ्याच लोक रस्त्यावर झोपतायत, चाळीतलं का होईना आपल्याकडे घर आहे. तुम्ही गावात राहत असाल, शहरात राहत असाल, जिथेही राहतात, जशा पद्धती जशा परिस्थितीमध्ये राहतात, ज्याही गोष्टी तुमच्याकडे आहेत त्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला ती सवय आहे का. बरीच लोक म्हणतात खूप पैशाचा प्रॉब्लेम झालाय, म्हणजे श्रीमंती तर लांबचीच गोष्ट. पण तुम्हाला मी सांगते, आजच्या घडीला आत्ता ह्या क्षणात मी तुम्हाला सांगू शकते की तुम्ही अब्जाधीश आहात. कसं माहितीये का, तुम्हाला माहिती, एक किडनी जर का बसवायला गेलं तर किती खर्च येतो. आपल्याकडे दोन आहेत. एक हृदय बदलायला गेलं तर किती खर्च येतो, आपल्याकडे एक हृदय आहे. लिव्हर चेंज करायला गेलं तर, दोन डोळे आहेत, बरोबर ना. अशी जर का आपल्या 32 दात आहेत आपल्याकडे, एक दात बसवायला गेला तर 40-50 हजार रुपये खर्च येतो. अगदी सरकारी दवाखान्यात जरी गेलं तरी 5-6 हजार रुपये कुठे गेले नाहीत. मग अशा अख्ख्या शरीराची जर का आपण किंमत लावली तर आपण अब्जाधीश आहोत. मग त्या शरीरासाठी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायला नको का. पण आपण म्हणतो की माझ्याकडे काहीच नाहीये. तांदळामध्ये आपण फक्त खडे बघतोय, तांदूळ पाहतच नाहीये, बरोबर ना. तर आपल्या सवयींवरती आपण तिसऱ्या स्तरावरती विचार करतोय, ती म्हणजे सवयींचं असतं. मग आपण सकाळी उठतोय का, आपण कृतज्ञता व्यक्त करतोय का, आपण योगा किंवा व्यायाम करतोय का. पैसे नाही लागत हो. युट्यूब वरती आजकाल प्रत्येकाकडे आज इंटरनेट आहे, युट्यूब चॅनल सगळे लोक पाहतात. वेगळे वेगळे व्यायाम प्रकार, वेगळी योगासनं, अगदीच काही नाही तर 4 किलोमीटर चालून येऊ शकतो सकाळी आपण. काहीच खर्च लागत नाही हो. आपले 2 पाय आणि आपण 11 नंबर की बस, बरोबर ना. आपण चालतोय का, व्यायाम करतोय का, आपण ध्यान लावतोय का, ध्यानधारणा करतोय का. आपल्या मनाला शांत ठेवण्यासाठी सगळ्यात चांगलं टॉनिक म्हणजे ध्यानधारणा आहे. आपण स्वतःला चांगले विचार देतोय का, स्वयंसूचना देतोय का, आपली लिहिण्याची आणि वाचण्याची सवय आहे का. तुम्हाला मी सांगते की सगळ्यांसाठी की असे रीडिंग क्लब आहेत की जिथे एकही पैसा न घेता पुस्तक वाचन होतं. म्हणजे जर का तुम्हाला वाचनाची आवड नसेल तरी सुद्धा तुम्हाला जर का असं रोज सकाळी 1 तास कोणी ज्ञान देणार असेल तर किती लोकांना आवडेल. नक्कीच ना. मी प्रणोती मॅडम कडे तुम्हाला एक लिंक पाठवून देईन, ती लिंक तुम्हाला मिळेल 1 तारखे. म्हणजे तसं तर मी मागची 4 पुस्तकं आहेत त्या रीडिंग क्लबला, एकही पैसा घेतला जात नाही. सकाळी 7 ते 8 वाचनाचा एक पुस्तक, इंग्लिश पुस्तक असतं, त्याला मराठीमध्ये एक्सप्लेन केलं जातं. 15 दिवसामध्ये एक पुस्तक, 15 ते 20 दिवसामध्ये एक पुस्तक संपवतं. ते पुढच्या वर्षभरामध्ये जवळजवळ तुम्ही 24 ते 25 पुस्तकांचं ज्ञान घेऊ शकता. आणि पुढचं पुस्तक मे बी थिंक अँड ग्रो रिच, म्हणजे विचार करा आणि श्रीमंत व्हा, किंवा रिच डॅड पुअर डॅड असणार आहे. अशी वर्षभरामध्ये 24 पुस्तकं. फक्त तुम्हाला शिस्त काय आहे, टायमाच्या आधी लॉग इन व्हा, संपेपर्यंत थांबा, एकही दिवस सुट्टी घ्यायची नाही, आणि जे शिकलंय ते जेव्हा विचारतील तेव्हा सांगा.
आणि तुम्हाला जमलं तर तुमच्या जवळपासून ते पुस्तक खरेदी करा. नाही केलं तरी तुम्ही रोज सांगता त्याच्या नोट्स काढा. आपण पुस्तक वाचतोय का? वाचत नसेल तर ऐकण्याची संधी तुम्हाला उपलब्ध आहे, एकही पैसा खर्च न करता. पण खूप लाख मोलाचं ज्ञान आपण इथे विकत घेणार आहोत. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण तोपर्यंत एक सकारात्मकतेचा मंत्र. तो सगळ्यांनी शांत बसा, मांडी घालून, आणि मी जे सांगते ते मनातल्या मनात 3 वेळा बोलायचं आहे. मी इथून मागून बोलेनच. डोळे बंद करून बसा. श्वास घेताना आणि श्वास सोडताना काही विचार जोडायचा आहे, तर तुम्ही डोळे बंद करून बसा. आणि जसं तुम्ही श्वास आत घेणार आहात आणि श्वास सोडणार आहात, तेव्हा एक वाक्य मी जे बोलीन ते तुम्हाला मनातल्या मनात बोलायचं आहे. तर सगळ्यांनी बसले असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्ही श्वास आत घेत आहात आणि म्हणत आहात, मी प्राणयुक्त होत आहे. आणि तेव्हा तुम्ही श्वास सोडत आहात तेव्हा म्हणत आहात, मी तणाव मुक्त होत आहे. तुम्ही श्वास घेत आहात, मी प्राणयुक्त होत आहे. श्वास सोडत आहात, मी तणाव मुक्त होत आहे. श्वास आत घेत आहात, मी प्राणयुक्त होत आहे. श्वास सोडत आहात, मी तणाव मुक्त होत आहे. दोन्ही हात हातावर घर्षण करा आणि चेहऱ्यावरून फिरवा. सिंपल मंत्र आहे. डोळे बंद करायचे. श्वास घेताना मनात विचार आणायचा आहे, मी प्राणयुक्त होत आहे. आणि श्वास सोडताना विचार करायचा, मी तणाव मुक्त होत आहे. अगदी सोपा मंत्र आहे. आणि रोज तुम्हाला जेवढा वेळा जमेल, जितक्या वेळा तुम्हाला, सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइमाच्या गोळ्या तुम्ही जशा घेता तसं हा 3 टायमाला, नंतर 5 वेळेला, मग 10 वेळेला असं तुम्ही करू शकता. जेणेकरून तुम्ही ध्यान धारणेसाठीचा पण टाइम वाढेल, मन शांत होईल, स्वतःमध्ये ऊर्जा तुम्हाला अनुभवू शकाल आणि तणावमुक्त झाल्याची भावना तुम्हाला कळेल की ते होत आहे म्हणून. राईट? तर आपण इथे 3 गोष्टी बघितल्या. एक तर सकारात्मकता आणि नकारात्मकता. त्याच्यामध्ये आत्मकथा आहे. आपली कथा आपल्याला लिहायची आहे. आणि त्याच्यामध्ये 3 स्तरांवरती आपण बघितलं. एक तर विचारांच्या स्तरांवरती, सकारात्मकता आणि नकारात्मकता काय काय असू शकते, आपले विचार आपल्याला कुठे घेऊन जात आहेत तपासा एकदा. दुसरी गोष्ट कृतीतली. कृतीमधले 3 गोष्टी आपण समजलो, सकारात्मकता, नकारात्मकता आणि अनुरूपता. आणि आपण सवयींमधलं बघितले. काही सवयी मला असं वाटतं तुमच्या ज्या काही महिला इथे आज आलेल्या आहेत, प्रणोती मॅडम, त्यांनी सगळ्यांनी लिहून घेतलं असेल हे, आणि काही राहिलं असेल तर ते आता करेक्शन करत असतील. कारण अर्धाच भाग आपला संपलेला आहे, अर्धा भाग बाकी आहे. आपण रिव्हिजन करतोय म्हणजे कोणाचं काही सुटलं नसेल तर आपण सवयी, सकाळी लवकर उठण्याच्या, कृतज्ञता व्यक्त करण्याच्या, व्यायाम करणं किंवा चालण्याच्या सवयी, ध्यान धारणेची सवय, किंवा स्वतःला स्वयंसूचना देण्याची सवय, किंवा लिहिण्या वाचण्याची सवय, या सगळ्या सवयी सकारात्मक सवयी आहेत. आणि जर का हे तुम्ही नसाल करत तर ह्या नकारात्मक सवयी आहेत. बरोबर ना? तर इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेल. आपण पुढे जाऊया. ओके. तर इथे आपण प्रभाव बघणार आहोत की या सगळ्या गोष्टींचा प्रभाव कसा पडतो, कुठे कुठे पडतो. तर हा प्रभाव जो आहे हा आत्मविश्वास, तुमची सकारात्मकता जी आहे ही तुम्हाला कॉन्फिडन्स देऊन जाते. आणि जर नकारात्मकता असेल तर लो कॉन्फिडन्स. बरोबर ना? हेच तुमची कार्यक्षमता. जर सकारात्मकता असेल तर बेस्ट, आणि जर नकारात्मकता असेल तर वर्स्ट. कार्यक्षमच आपण कार्यच करू शकत नाही, आपल्याला हवं तर परफॉर्मन्स बेस्ट देऊ शकत नाही. एकाग्रता, आपला फोकस नाही राहणार. जर आपण सकारात्मक असू तर आपला फोकस राहील, नकारात्मक असेल तर फोकस नाही राहणार. राईट ना? त्यानंतर मानसिक स्वास्थ्य. बरोबर ना? मला कसं तरी होतंय, डॉक्टर म्हणतो पण कसं तरी म्हणजे काय होतंय,
ते मला माहिती नाही, मला कसं तरी होतंय. मानसिक स्वास्थ्य जर का नकारात्मक असेल तर मानसिक स्वास्थ्य, ताणतणाव वाटेल, चिंता वाटेल, काळजी वाटेल, न्यूनगंड येईल. सो हे सगळे मानसिक स्वास्थ्याला आपण जवळ करायचंय, की आपण उत्साही राहायचंय, बरोबर ना? आपल्याला आपल्याला कार्यक्षम राहायचंय, समाधानी राहायचंय, शांतीने आयुष्य जगायचंय. हा चॉईस तुमचा आहे. एका ठिकाणी तुम्ही उभा आहात, तर उजव्या बाजूला जायचं का डाव्या बाजूला जायचं, हा चॉईस तुमचा असतो. सो आत्मकथा आपल्याला लिहायची आहे, तर तेव्हा आपलं मानसिक स्वास्थ्य जे आहे ना, ही आपल्या सकारात्मकता किंवा नकारात्मकता जी आहे ना, ह्याच्यावरून ठरणार आहे की तुमचं मानसिक स्वास्थ्य कसं असणार, तुमचं शारीरिक स्वास्थ्य. कारण जे आजार आहेत ना, हे मनोकायिक म्हणजे सायकोसोमॅटिक असतात. म्हणजे आधी मानसिक लेवलला येतात आणि मग शारीरिक लेवलला येतात. तर आपण आपलं तंदुरुस्त आहोत, स्वस्थ आहोत, निरोगी आहोत, की आजाराने व्याधींनी ग्रस्त आहोत, बरोबर ना? आणि सगळ्यात महत्वाची गोष्टी, ज्या दोन गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप मॅटर करतात, ते म्हणजे आपली नातेसंबंध आणि दुसऱ्या गोष्ट म्हणजे पैसा. जे व्यक्ती सकारात्मक आहे त्या व्यक्तींकडे आज नसेल पण उद्या नक्की पैसा येणार आहे, कारण त्यांची मानसिकता ही सकारात्मक आहे आणि त्यांची मानसिकता नकारात्मक आहे, त्यांच्याकडे असलेला पैसा सुद्धा हळूहळू कमी होईल, कारण त्यांचं लक्षच नसणार आहे, ते कार्यक्षम नसणार आहे. मग ही मानसिक ऊर्जा किंवा मानसिक ऊर्जेचा प्रभाव आहे की नाही आहे कसं कळणार, किंवा नक्की ही पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे कसं कळणार, किंवा त्याची काय काय होऊ शकतं. एक उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगते. तुम्हाला माहिती आहे ना, प्रत्येकाच्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी आहे, बरोबर ना? इलेक्ट्रिसिटीचा योग्य उपयोग म्हणजे काय? आपण दिवे लावले, फॅन लावले, आपल्या घरातले आपण उपकरणं वापरतो, जसं मिक्सर आहे, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, बरोबर? म्हणजे त्या ऊर्जेचा योग्य वापर होतोय. पण त्या ऊर्जेचा अयोग्य वापर काय होतो? शॉक लागला, बरेच लोक शॉक लागून ऑफ होतात. म्हणजे काय की ती ऊर्जा योग्य पद्धतीने वापरली गेली नाही किंवा ती प्रवाहित झालेली नाहीये. मानसिक ऊर्जा आहे ही, आपली विचारांची ही ऊर्जा आहे. तर ही ऊर्जा आपण योग्य दिशेने वळवत आहोत की अयोग्य दिशेने वळवत आहोत. जर का ती वापरली गेली तर त्याचा उपयोग होईल, आणि नाही वापरली तर आपलं आयुष्य बर्बाद होईल. हा चॉईस आपल्याकडे आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्याला कोणत्या दिशेने जायचंय हा चॉईस आपल्या हातात आहे, की आपण सकारात्मकतेची कास धरायची की नकारात्मकतेची. आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम कुठेतरी आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा स्थानं आहेत. तुम्हाला किती जणांना माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये 7 चक्र असतात, बरोबर ना? आपल्या शरीरामध्ये 7 चक्र असतात. पण मग ह्या सकारात्मकता किंवा नकारात्मकता ही जी मानसिकता आहे आपली, ही कशी रिफ्लेक्ट होते त्या चक्रांमध्ये? जसं माझ्या फेसबुकच्या किंवा युट्यूबच्या चॅनलला आहे, पूर्ण डिटेलमध्ये आहे चक्रांबद्दल. फक्त आपण छोटस डिटेलमध्ये न जाता आपण एक शॉर्ट मध्ये घेऊयात. आपल्या शरीरामध्ये इथे सहस्रार चक्र असतं, क्राउन चक्र म्हणतात त्याला. आणि जर का ते स्थिर असेल, त्याच्यात ऊर्जा योग्य रीतीने, तिथे योग्य ऊर्जा असेल, इथे सकारात्मक ऊर्जा असेल, तर आपली मानसिकता किंवा आपली भावनिकता योग्य स्थितीमध्ये असते. पण जर तिथली ऊर्जा कमी झाली तर विरुद्ध होणार त्याच्या. तेच आपलं इथे आपण जिथे टिकली लावतो तिथे आज्ञाचक्र असतं. मग हे आज्ञाचक्रामध्ये जर का आपली ऊर्जा योग्य असेल तर काय होतं, आपली कल्पनाशक्ती खूप भन्नाट असते, चांगली असते, पॉझिटिव्ह असते. आपल्या ज्या आठवणी आहेत, स्मृती आहेत, त्या पॉझिटिव्ह योग्य स्मृती आपण जमा करून घेतो. म्हणजे थोडक्यात काय की स्मृती म्हणजे काय, तुमच्या समोर एखादी पॉझिटिव्ह घटना होतीये तर ती तुम्ही स्वीकारता, आणि एखादी नकारात्मक घटना घडते त्याला तुम्ही सोडून देतात, त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणजे तुमची मानसिक ऊर्जा योग्य ठिकाणी लावली.
पण बऱ्याच वेळेला काय होतं, आपण पॉझिटिव्ह गोष्टींना इग्नोर करतो, निगेटिव्ह गोष्टींना आपण स्वतःच्या स्मृतीमध्ये ठेवतो, म्हणजे तिथली मानसिक ऊर्जा कमी झाली. मग आज्ञाचक्र जे आहे हे कल्पनाशक्ती आणि स्मृतींसाठी तिथली ऊर्जा जी आहे तशी दर्शवते. विशुद्धी चक्र म्हणजे जे इथे असतं आपल्या थ्रोट मध्ये, आपलं कम्युनिकेशन बऱ्याच वेळा लोकांना व्यक्त होता येत नाही किंवा चुकीच्या पद्धतीने व्यक्त होतात. जर चुकीच्या पद्धतीने व्यक्त झालं तर नकारात्मकतेकडे, आणि योग्य पद्धतीने आपल्याला बोलता येत असेल, आपल्याला म्हणणं जे आहे ते समोरच्या पुढे मांडता असेल तर विशुद्धी चक्राची ऊर्जा योग्य आहे. सेम आपल्या अनाहत चक्र म्हणजे इथे छातीच्या इथे जे असतं ते जे आहे हे आपल्याला जे काय म्हणता येईल भावना ज्या आहेत, राग ही सुद्धा भावना आहे, आनंद ही सुद्धा भावना आहे, बरोबर ना. तिथली ऊर्जा योग्य असेल तर तुम्ही आनंदी असाल, तिथली ऊर्जा जर नकारात्मकतेकडे असेल तर तुम्हाला राग येईल, मत्सर येईल, ईर्ष्या वाटेल. तेच तुम्ही मणिपूर चक्र आपल्या ज्या बेंबीच्या जवळ जे असतं वरच्या बाजूला थोडं, ह्याच्या हे असतं ते कॉन्फिडन्स, तुमचा आत्मविश्वास. जर का तुमच्यामध्ये जर का आत्मविश्वास असेल तर त्याच्यात ऊर्जा पॉझिटिव्ह ऊर्जा आहे. जर तुमच्याकडे मानसिक ऊर्जाचं कमी असेल तर ते नकारात्मकतेकडे गेलं. त्याच्या खाली बेंबीच्या खाली स्वाधिष्ठान चक्र आहे. आपली स्वप्रतिमा, सेल्फ एस्टीम कसं आहे, आपल्या स्वतःबद्दलची आपली भावना कशी आहे हे स्वाधिष्ठान चक्रावरती आहे. जर तुम्ही स्वतःला जर का कमी लेखत असाल, स्वतःला कमी रिस्पेक्ट देत असाल, स्वतःवर प्रेम नसेल करत, किंवा स्वतःची तुमची प्रायोरिटी तुम्ही स्वतः नसाल तर तिथली ऊर्जा कमी झालेली आहे. पण तुमच्यावर तुमचं प्रेम आहे, तुम्ही स्वतःला म्हणता की येस यू कॅन डू इट, तुम्ही करू शकता, मी करू शकते, माझा स्वतःवर विश्वास आहे, माझं स्वतःवर प्रेम आहे, तर तुमच्या स्वाधिष्ठान चक्राची ऊर्जा योग्य आहे, पॉझिटिव्ह आहे. आणि तेच मूलाधार चक्र जे आपलं बेस चक्र आहे, बरोबर ना. तर हे चक्र जे आहे हे तुमच्यामधली सुरक्षिततेची भावना कशी आहे हे दर्शवतं. जर का तुमचं मूलाधार चक्राची ऊर्जा योग्य आहे तर तुम्ही सुरक्षित तुम्हाला वाटेल, आणि तेच ती मूलाधार चक्र जर का त्याची ऊर्जा कमी असेल तिथे तर तुम्हाला असुरक्षित वाटेल. सो आपली मानसिकता ह्या 7 चक्रांमध्ये आहे, आणि या चक्रांचा अशा पद्धतीने आपल्यावरती परिणाम होतो की आपल्या ओव्हरऑल आत्मकथा, परत इथे आली मी, जिथून सुरुवात केली परत इथे आली. आपलं आयुष्य जे आहे, आपले विचारच आपलं भविष्य घडवतात, आणि आपलं भविष्य म्हणजेच आपली कथा, बरोबर ना. तर ही सगळी जी गोष्ट आहे ना, हे सगळ्या गोष्टी आपल्या विचारांवरती अवलंबून आहे. आणि आपण आपले विचार योग्य दिशेने ठेवले, योग्य दिशेने आपल्याला कार्यान्वित करायला लागतील, आणि जर ते करण्यासाठी मी तुम्हाला काही मदत करू शकेल तर नक्कीच मला आनंद होईल. मला असं वाटतं मागचे जवळजवळ मी अर्धा तास बोलत आहे. सो तुम्हाला ह्याच्यामध्ये काही प्रश्न आहेत का ते तुम्ही मला विचारू शकता हा प्लॅटफॉर्म सोडण्याच्या आधी. आणि परत एकदा आपण मगाशी केलेली ऍक्टिव्हिटी परत एकदा करूयात. मगाशी काही लोक चालत होते, एका ठिकाणी स्थिर झाले नाही, किंवा नक्की काय करायचं हे माहित नव्हतं. तर आता परत एकदा आपण डोळे बंद करूयात, स्थिर बसूयात, आणि परत एकदा तो एक्सपिरियन्स घेऊयात. सो तुम्ही डोळे बंद करायचे आहेत. हात तुमचे बोट एकमेकांमध्ये ठेवू नका. तुमच्या मांडीवरती तुम्ही असे वरच्या दिशेने हात ठेवा, म्हणजे तुम्ही ते आत्मसात कराल. श्वास घेताना मी प्राणयुक्त होत आहे. श्वास सोडताना विचार करा, मी तणावमुक्त होत आहे. श्वास घेताना विचार करा, मी प्राणयुक्त होत आहे. श्वास सोडताना विचार करा, मी तणावमुक्त होत आहे. श्वास घेताना विचार जोडायचा आहे, मी प्राणयुक्त होत आहे. श्वास सोडताना विचार जोडा, मी तणावमुक्त होत आहे. दोन्ही हातांचं घर्षण करा आणि चेहऱ्यावर फिरवा आणि हळुवारपणे डोळे उघडा. सो प्रणोती मॅडम,
माझ्या आयुष्यामध्ये मी जे स्वीकारलं आणि माझं आयुष्य ज्या पद्धतीने मी बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे, तेच मी ह्या सगळ्या महिलांना, माझ्या मैत्रिणींना, माझ्या बहिणींना मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारा. माझा नंबर प्रणती मॅडम कडे आहे. नंतर तुम्हाला बोलायचं असेल नंतरही तुम्ही माझ्याशी बोलू शकता. आणि रीडर्स क्लबला तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर प्रणती मॅडमशी संपर्क साधा. मी ती लिंक तुम्हाला नक्की पोहोचवेन. पण तुम्ही स्वतःला बदलण्यासाठी आजपासून, आज माझ्या उर्वरित आयुष्याचा पहिला दिवस आहे असा विचार करून 2022 मधूनची जी पहिल्या दिवसापासूनची जी आपली कथा आहे ही आजपासून आपण लिहायला सुरुवात करूयात. हा नक्की आपण ह्या वर्षाचा, नवीन वर्षाचा संकल्प करूयात. नक्कीच मॅडम, फार सुंदर, अगदी साध्या सोप्या आवाज कमी आहे. आवाज येतोय? कमी आहे. येतोय आता? फार अगदी साध्या सोप्या सहज शब्दात तुम्ही, मला वाटतंय, एनर्जीचा मंत्रच दिलात आणि एक छोटी टिप दिलीत. मीही ते करून बघत होते आणि ते करत असताना खरंच असं वाटलं दिवसभराचा स्ट्रेस सगळा निघून गेलाय आणि पुन्हा एका नवीन ऊर्जेनं आपण आपल्या कामाला लागू शकतो असं फील मला झालंय. आणि मला खात्री आहे माझ्या सगळ्या मैत्रिणींना देखील तसंच ते वाटलं असणार आहे. मी आपल्या सगळ्या मैत्रिणींना विनंती करते की तुम्हाला जर काही प्रश्न असतील, विचारायचे असतील मॅडमांना स्पेशली, किंवा या सेशन बद्दल काही फीडबॅक द्यायचा असेल तर तुम्ही अनम्यूट करा आणि बोला. नमस्कार नेहा मॅम. नमस्कार. मला एक फीडबॅक द्यायचा आहे की तुमच्याकडे बघूनच तुम्ही इतक्या एनर्जेटिक आहात की आता एकदम फ्रेश वाटलं. दिवसभराचा खरोखर सगळा स्ट्रेस असा निघून गेला आमचा. थँक्यू. आणि थँक्यू सो मच. तुम्ही खूप चांगल्या आम्हाला टिप्स दिल्या आणि नक्कीच आम्ही आमचं आता हे येणारं न्यू इयर एक सक्सेसफुली करून दाखवू. पुढे जाऊन Thank you तुम्ही so दुसऱ्यांना much. ऊर्जा द्या. नक्की आपण नक्की मॅम. सूर्यफुलाचं बघितलं होतं. नक्की. थँक्यू सो मच. हॅलो मॅम. बोला मॅडम. हा मॅडम, खूप छान सांगितलं तुम्ही, खूप छान मार्गदर्शन केलं. आणि तुम्ही जो आता ते हे सांगितलं ना, एक व्यायामाचा प्रकार, तो मला खूप आवडला. म्हणजे खरंच तणावमुक्त होत आहे असं जेव्हा आपण म्हणतो ना, त्यावेळेला बरेच नकारात्मक विचार डोक्यातून जातात आणि जो काही सकाळपासून केलेला कामाचा जो काही ताण आहे तो गेल्यासारखा मला जाणवला. ते मला खूप छान वाटलं आणि मी ते रोज करेनच. पण मॅडम, मला एक हे आहे की माझे सकारात्मक विचार करण्याचा मी प्रयत्न करते, पण ते आता सगळं ते औषधावरती डिपेंड आहे. मी औषधं घेते त्याच्यासाठी, तर मला ते औषधं बंद करायचे आहेत. मग ते मला ते कसं शक्य होईल असं तुम्हाला विचारायचं आहे. त्याच्यासाठी मला काय करावं लागेल? नक्कीच मी तुम्हाला मार्गदर्शन करू इच्छिते. सगळ्यात आधी तर ही आपण ऍक्टिव्हिटी जी शिकली त्याची एक टिप तुम्हाला द्यायची की तुम्ही, जसं मी तुम्हाला म्हटलं, म्हणजे तुम्हाला आवाज ऐकू येत होता की मी प्राणयुक्त होत आहे आणि मी तणावमुक्त होत आहे, तर तुम्हाला ते तोंडाने बोलायचं नाहीये, तुम्हाला मनात विचार करायचा आहे. कारण काय होतं, जेव्हा आपण ऍक्टिव्हिटी करतो ना, जेव्हा आपण बोलतो, म्हणजे आपल्या मेंदूमध्ये 2 भाग आहेत, एक उजवा मेंदू आणि डावा मेंदू. तर जेव्हा आपण बोलतो ना तेव्हा आपला उजवा मेंदू ऍक्टिव्ह होतो आणि जो डावा मेंदू आहे ना, हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जी आपली इमॅजिनेशन आहे तिथे आहे. तो आपल्याला त्याला कामाला लावायचं आहे आणि मग आपल्या आयुष्यामध्ये बदल घडणार. डावा मेंदू आपल्यासाठी महत्वाचा आहे. म्हणून कृपया करून कोणीही ऍक्टिव्हिटी करताना तोंडाने बोलू नका. श्वास घेताना फक्त मनात आणायचंय की मी प्राणयुक्त होत आहे आणि श्वास सोडताना मनात आणायचंय की मी तणावमुक्त होत आहे. तोंडाने बोलायचं नाहीये. कारण कसं आहे की तुम्ही तोंडाने बोललात तर तुमचा उजवा मेंदू कामाला लागेल आणि आपल्याला जे आउटपुट हवंय ते मिळणार नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, निशा ताई, तुम्ही प्रश्न विचारात की तुम्हाला औषध घेण्याची वेळ येत आहे, राईट ना? मीही एक काळ असा होता की मला औषध घ्यायला लागायची आणि मग सकाळी गोळी घेतली झोपून जायची, दुपारी गोळी घेतली झोपून जायची, रात्री गोळी घेतली झोपून जायची. ही माझी परिस्थिती होती. एक दिवस मी ती जमा केल्या पिशव्या औषधांच्या, कचऱ्यात टाकल्या डस्टबिन मध्ये नेऊन आणि म्हटलं, नेहा तू हे नाहीयेस आणि तुला उभं राहायचंय. म्हणजे मी समजू शकते तुमची स्थिती, कारण मी त्या परिस्थितीमधून गेलेली आहे. सो तुम्ही ठरवा तुम्हाला या गोळ्या घ्यायच्या नाहीये आणि मग मी तुम्हाला 100% मदत करू शकते, कारण हे तुमचा डिसिजन आहे आणि तुमच्या डिसिजनला मदत करणं हे माझं काम आहे. ह्याच्यामध्ये 2 वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत. एक आहे आपण विचारांवरती डायरेक्ट काम करतो आणि
त्या कशा पद्धतीने आपण बाहेर पडू शकतो त्याचा एक कम्प्लीट कोर्स आहे. पण प्रणवी मॅडमशी मी बोलले होते की 1 दिवसाचा कोर्स जो आहे ना तो आपण आपल्या महिलांसाठी फ्री करूया. आपण बोललो होतो मध्ये, ज्याच्यामध्ये एक तुमची एक सेशन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे म्हणजे तंद्री, म्हणजे सकाळी आपण उठतो तेव्हा जी गुंगी असते तशा अवस्थेमध्ये तुमच्या काय म्हणता येईल की सबकॉन्शियस माइंड, अंतर्मनावरती मी पॉझिटिव्ह स्वयंसूचना देते आणि एक ऍक्टिव्हिटी शिकवते जे सतत तुमच्या मनात नकारात्मक विचार येतात त्याच्यामध्ये आपण सकारात्मकतेच्या विचाराचा आपण काय म्हणतो जास्त सोडणार आहोत. राईट ना, ही ऍक्टिव्हिटी आपण शिकणार आहोत. सो प्रणवती मॅडम अरेंज करतील तेव्हा आपण सगळे भेटूयात परत एकदा आणि तेव्हा आपण त्या गोष्टी करूयात. तर ती एक पद्धत आहे. किंवा दुसरी एक पद्धत आहे, आपल्या 7 चक्रांची ऊर्जा आपण तपासू शकतो. त्याचा एक रिपोर्ट बनतो. एक डॉक्टर आहेत ज्यांच्या मी मागच्या महिन्यात 2 इंटरव्ह्यू घेतल्या होत्या आणि 2 तारखेला अजून एक त्यांचं चर्चासत्र आहे की जो कॅन्सर आहे, कॅन्सर होण्यामागच्या मानसिकता काय आहेत. आणि तुमचे पण काही प्रश्न असेल तर आपण त्यांना विचारूयात. तर मानसिकताचा रिपोर्ट निघतो, सप्तचक्रांचा रिपोर्ट निघतो आणि मग त्याच्यावरती मानसिक विषय असतील तर ते पुष्पौषधी म्हणून ते देतात आणि शारीरिक असेल तर इलेक्ट्रो होमिओपॅथीचे औषध देतात ज्याचा कोणताही साईड इफेक्ट नाही. म्हणजे अशा 2 पद्धतीने किंवा दोन्ही एकत्रितपणे सुद्धा आपण जेवढा तुमचा औषधांचा खर्च आहे त्याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये तुम्ही पुढच्या 6 महिन्यामध्ये एकदम पॉझिटिव्ह आणि सकारात्मक व्यक्ती बनलेले असाल. सो अशा पद्धतीने आपण करू शकतो. मॅडम मला ते कोर्स साठी जी माहिती हवी आहे ना ती कशी मिळेल, म्हणजे काय? प्रणवती मॅडम कडून माझा नंबर घ्या, उद्या सकाळी आपण बोलूया. ठीक आहे, ठीक आहे. हा, ओके ओके. हा, थँक्यू मॅडम. वेलकम. आणि कोणाला काही प्रश्न आहेत का? हॅलो मॅडम, नमस्कार. हा नमस्कार. हा, खूप छान माहिती दिली मॅडम. सकारात्मक आणि नकारात्मक म्हणजे खरोखर आमच्या शरीरात जे सध्या चालू आहे ना, खूप उपयोग होईल आम्हाला त्याचा. आणि 31st लाच चालू करणार आम्ही, तर आता उद्यापासून सकाळी उठलं की आधी आजचा मंत्र आम्ही फॉलो करणार. कारण आता 2 वेळा केले तर भरपूर फरक वाटायला लागला. व्हेरी गुड. चालेल, थँक्यू मॅडम, छान माहिती दिली. पुढच्या वर्षी आपल्यासाठी दणदणीत असायला पाहिजे, सकारात्मकतेने भरलेलं. येस, नक्कीच. मला वाटतं तो मंत्रच आज सगळ्यांना तुम्ही दिलेला आहे नेहा मॅम. आणि मी आता म्हणजे सुरुवातीला आपली ओळख करून दिली आणि सुरुवात केली ऍक्च्युली. पण स्त्री एक शक्तीपीठ या उपक्रमाबद्दल मला सांगायला निश्चितपणे आवडेल. 6 ऑगस्ट 2021 ला आपण कोरोना कालावधीमध्ये एकल झालेल्या महिलांसाठी स्त्री एक शक्तीपीठ या उपक्रमाची निर्मिती केली. माननीय ऍडव्होकेट दिलशाद मुजार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली याची दमदार सुरुवात सुरू आहे. आणि या सगळ्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिका आमच्या सोबत आहे. आम्हाला सांगावं म्हणजे अभिमानानं सांगावं असं वाटतं, कारण प्रशासन, शासन आणि या महिला म्हणजे यांना आता आम्ही पूर्णांगिनी असं म्हणतो, कारण या पूर्ण कुटुंबाची, स्वतःच्या मुलांची आणि स्वतःच्या भविष्याची जबाबदारी घेण्यासाठी तयार झालेल्या आहेत. आणि या माध्यमातून हळूहळू म्हणजे रोज थोडीफार का होईना प्रगती या सातत्यानं करत आहेत. 1 डिसेंबर 2021 ला मेकअप आर्टिस्टचा कोर्स यामधल्या 15 महिलांसाठी सुरुवात केला होता आणि मला वाटतं त्याचं सेशन आता संपत आलेलं आहे आणि 3 किंवा 5 जानेवारीला याचं क्लोजिंग होईल. त्यानंतरचे आपल्याला पुन्हा एक नवीन एक आशादायी चित्र या 15 जणींच्याकडून नक्कीच बघायला मिळेल. यांच्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण, त्याचबरोबर व्यावसायिक मार्गदर्शन आणि त्यांना जे जे काही लागणार आहे, सगळ्यात महत्त्वाचं शासन आणि त्यांच्यामधला दुवा म्हणून करण्याचं काम हा उपक्रम अतिशय सातत्यानं करत आलेला आहे. आणि यामध्ये आम्हाला कोल्हापूर महानगरपालिका असेल, दिलशाद मुजार मॅडम असतील किंवा आमचे समिती सदस्य असतील, या सगळ्यांचं सातत्यानं मार्गदर्शन राहिलेलं आहे. आपल्या या उपक्रमाच्या संकल्पक दिलशाद मुजार मॅडम इथे उपस्थित आहेत. मी त्यांना अशी विनंती करेन की त्यांनी मार्गदर्शन करावं आणि या कार्यक्रमाचे आभार घ्यावे. मुजार मॅडम. नमस्कार. खरं तर नेहा मॅडम, तुमचं खूप खूप अभिनंदन. मला खरं तर जॉईन होता आलं नाही माझ्या कामामुळं,
पण आता जो फीडबॅक मी दोघींचा ऐकला त्याच्यावरनं असं वाटतं की नक्कीच हा कार्यक्रम खूप चांगला झालेला असणार आहे. कारण कधीही जेव्हा आपण एखाद्या सकारात्मक ऊर्जेचा विचार करायची सुरुवात करतो, तेव्हा पहिल्यांदा नकारात्मक आपल्याकडे जास्त असते. म्हणजे सकारात्मकचं खूप कमी राहते आणि नकाराचा आपण जास्त विचार करतो. म्हणजे निगेटिव्हिटीच पहिल्यांदा डोक्यात येते. म्हणजे पॉझिटिव्हिटी ही यायला फार वेळ लागतो. आणि पहिल्यांदा होईल की नाही असं का, तसं का? हे जे निगेटिव्ह प्रश्न असतात, ते मुळात आपल्याकडे पहिल्यांदा त्यांनी सुरुवात होत असते. पण आता खरं तर तुम्ही जे मंत्र दिलेत, मी आता नंतर YouTubeवर जाऊन सगळे ऐकेन, कारण मी आता ऐकलेले नाहीयेत. पण मला असं वाटतं की तुम्ही जे काही सांगितलं, त्या दोघींनी आता मैत्रिणींनी सांगितलं, त्याचा नक्कीच मला असं वाटतं की त्यांना त्याचा नक्की फायदा झालाय. पण मगाशी प्रणवतीनं जे सांगितलं की 15 जणींचा आता आमचा मेकअप आर्टिस्टचा कोर्स पूर्ण झालेला आहे. तर खरं तर मला असं वाटतं की ही सकारात्मकता आमच्यात आहे. आणि हे सकारात्मकतेचं पहिलं पाऊल आहे. आणि खरं तर या गोष्टीसाठी तयार होणं सुद्धा हे खूप महत्वाचं होतं. म्हणजे इतकी इतकी त्रास असताना, इतकी मागं व्याप असताना, व्यवधानं असताना, लोकांचे टोमणे असताना, लोकांच्या नजरा असताना अशा परिस्थितीमध्ये ह्या आमच्या मैत्रिणी अ, ज्या ह्या कोर्ससाठी तयार झाल्या आणि त्या अगदी स्वतःहून शिकायला गेल्या. खरं तर ह्या सगळ्यांच्यावर त्यांनी विजय मिळवलाय. म्हणजे मला असं नक्कीच वाटतं, आता सृष्टी बोलली, की मी आता उद्यापासून सुरुवात करणार आहे. तिच्यातला चेहऱ्यावरचा आत्मविश्वासच आम्हाला खूप काही सांगून जातो. म्हणजे आम्ही आता दर दिवशी, दर गुरुवारी आम्ही सगळ्यांना भेटतो. आम्हाला सगळ्यांचे चेहरे माहिती आहेत, सगळ्यांची दुःख माहिती आहेत. पण आता सृष्टी ज्या उत्साहाने बोलत होती, त्याच्यावरनं नक्कीच लक्षात आलं, की यांच्यात किती बदल झालाय. म्हणजे ही सकारात्मकता नक्कीच अ, या सगळ्या आमच्या मैत्रिणींच्या मध्ये आलेली आहे आणि तुम्ही आज येऊन त्यांना जे काही मार्गदर्शन केलेलं आहे, हे खरोखरच अनमोल असणार आहे आणि असेल आणि मी ते आता ऐकणारच आहे आणि त्यामुळे मी तुमचं पहिल्यांदा आभार मानते. खरं तर हे व्यासपीठ या सगळ्या मैत्रिणींसाठी आम्ही 6 ऑगस्टला ओपन केलं होतं आणि आता त्यातला महत्वाचा टप्पा मी पूर्ण केलेला आहे. एक 3-4 दिवसातच आम्ही ह्या ज्या मैत्रिणी आमच्या आता त्यांचा कोर्स पूर्ण झालेला आहे, त्यांचं आम्ही वेलकम करतोय, की जेणेकरून पुढच्या 15 जणी पुन्हा नव्याने तयार होतील आणि हे चक्र असंच आपल्याला चालू ठेवायचंय. याच्यामध्ये खंड करायचा नाही. बरेच प्रॉब्लेम्स येतात, बऱ्याच गोष्टी घडतात. बऱ्याच टप्प्यांवर माझी मैत्रीण हारते, रडते, पुन्हा नव्यानं उभं राहते, पुन्हा नव्याने फोन करते, पुन्हा चिडते, पुन्हा हे बरंच हे रोजचं चक्र चालू असतं. एकही दिवस असा जात नाही, की मॅडम मी काय करू? माझं असं झालं, माझं तसं झालं. असा सांगणारा एकही फोन येत नाही. मग तू चल, तू रडायचं नाही, तू लढायचंयस, हे आम्ही उभारी देत असतो. आणि बऱ्याच मैत्रिणी स्वतःहून आम्हाला जॉइन होतायत. मला वाटतं प्रणवती आज हिरडीकर मॅडम कडून आपल्याकडे एक नवीन मैत्रीण जॉइन झालेली आहे. तिने नंबर आपल्याला पाठवला होता. तर कदाचित ती आजच्या कार्यक्रमाला सुद्धा आली असेल. स्वातीमध्ये आपण कधी बदल होतोय त्याचा आपण वाट बघतोय. तिचं एक सकारात्मकतेचं पाऊल आपल्यासाठी महत्वाचं आहे आणि ती जेव्हा एक पाऊल उचलणार आहे तेव्हा आपण नक्कीच जिंकलो असं मला वाटतं. स्वाती आम्ही तुझी वाट बघतोय. तू कधी स्वतःहून तुझ्या सगळ्या गोष्टीसाठी फाईट करायला उभी राहणार आहेस. मी तुझ्यासोबत आहे हे तुला सांगितलंय, पण पहिलं पाऊल हे तुला उचलायचंय आणि मला असं वाटतं, की आता नेहा मॅडमचं ऐकल्यानंतर कदाचित तुझ्यामध्ये अजून बदल झाला असेल. मागच्या वेळेला जोशी मॅडमने सांगितलं, तेव्हा तुझ्यामध्ये मी असं म्हणते, की 10% बदल झाला असेल. आता नेहा मॅडमने सांगितल्यानंतर कदाचित 50% झाला असेल. आम्ही दोघीही अजून तुझ्या पुढच्या 50% ची नक्की वाट बघायला तयार आहोत. पण पहिलं पाऊल तू उचलल्याशिवाय आम्ही येणार नाही. आहोत बरोबर. तुझी सावली म्हणून आम्ही आहोत. तुला सोडणार नाही कुठे. पण पहिलं पाऊल मात्र तुलाच उचलायचं आहे आणि त्याची वाट आम्ही नक्की बघतोय आणि मला असं वाटतं, की आजच्या ह्या कार्यक्रमामुळे तिच्यामध्ये एक सजगता असेल, एक सकारात्मकता असेल, ती नक्कीच वाढली असेल असं मला वाटतं. मॅडम तुम्ही या व्यासपीठावर आलात. आमच्या या सगळ्या मैत्रिणींना मार्गदर्शन केलंत. मी तुमचे खूप खूप आभार मानते. थँक यू. थँक यू सो मच. मॅडम मला इथे थोडंसं बोलायचं आहे की खरंच प्रणवती आणि तुमचं म्हणजे तुमची जी संस्था आहे त्याचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे. कारण ज्या वेळेला मी एकटी पडले तेव्हा माझ्या पाठीशी उभं राहणार असं कोणीच नव्हतं आणि त्यासाठी मी 6 वर्ष झगडा दिला आणि मी खूप डिप्रेशनमध्ये आणि फार कठीण परिस्थितीमधून मी बाहेर आले आणि खरंच म्हणजे ह्या ज्या काही महिला आहेत ना त्यांना मी खरंच कळकळीची विनंती करते की तुमच्या पाठीशी
प्रणवती आहे, ऍडव्होकेट मॅडम आहेत आणि अशी तुमची पूर्ण संस्था आहे. कोल्हापूर चं जे प्रशासन आहे ते तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी कोणी नव्हतं आणि माझ्यामधली जिद्द जी आहे ही माझी आत्मकथा लिहिण्यासाठी प्रेरित केलं मला त्यांनी. आणि तुमच्यासाठी बरीच लोक आहेत. मलाही तुम्ही एक आवाज द्या, मी तुमच्यासाठी आहे. कारण मी तुमचं दुःख समजू शकते. 2 मुलींना, माझी धाकटी मुलगी त्या 3.5 वर्षाची होती, मोठी मुलगी 8वी मध्ये होती. आज मोठी मुलगी नोकरी करते मास्टर्स करून, धाकटी मुलगी 7वीला आहे. तर या परिस्थितीमध्ये मी स्वतः झगडा देऊन उभी राहिले. माझ्या पाठीशी कोणी नव्हतं. जे प्रेमळ शब्द आता ऍडव्होकेट मॅडमनी म्हटले तसं म्हणणारं माझ्या पाठीशी कोणी नव्हतं. आणि एक आत्मसन्मान होता. मी माझ्या भावंडांकडे कधी जाऊन रडले नाही. मला पैशाचा प्रॉब्लेम आहे, मानसिक प्रॉब्लेम आहे, कधीच मी रडले नाही, पण कधीच हरलेही नाही. एकटी रडले, एकटी उभी राहिले, पण तुम्ही एकट्या नाही आहात. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. सो आपण सूर्यफूल बनायचं आहे आणि इतरांना ऊर्जा द्यायची आहे. आणि आज हे प्रॉमिस तुम्ही मला करा. नक्कीच मॅडम, नक्कीच. आणि म्हणजे दरवेळेला माझा सातत्यानं आज प्रयत्न राहिलाय की नेहा मॅम जर करू शकतात तर आम्हीही करू शकतो. हाच एक विश्वास आपल्याला प्रत्येकीमध्ये जागृत करायचा आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की हे शक्तीपीठ आहे, स्त्रियांनी स्त्रियांसाठी निर्माण केलेलं एक शक्तीपीठ आहे. स्वतःच्या आतल्या शक्तीची जाणीव करून द्यायची आहे आणि फक्त जाणीव करून घेऊन शांत नाही बसायचं आहे, तर तिला सातत्यानं कसं प्रेरित करता येईल आणि आपल्या माध्यमातून इतरांना कसं आपल्याला प्रेरणा देता येईल हे आपल्याला सातत्यानं काम करत राहायचंय. तुम्ही इथं आलात आणि फार सुंदर, म्हणजे अगदी मला तर वाटतंय प्रत्येकीने तुमचं आयुष्य स्वतःशी रिलेट केलं असेल आता. आणि हाच विश्वास मला वाटतं नेहा मॅडमने आपल्या सगळ्या पूर्णांगींना दिलेला आहे की त्या जर करू शकतात तर आपणही करू शकतो. ह्याच पॉझिटिव्ह नोटवरती आपण आपला आजचा सेशन इथं थांबूया. थँक्यू सो मच ऑल. थँक्यू.